इथे पूर्ण जामचा ढीग झाला आहे बघा. पूर्ण माळ तयार झाली आहे जामची. केवढी मोठी आहे बघा. नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज तुम्हाला ना मी जामचं फळ दाखवणार आहे. ह्यावरती ऑलरेडी आपला एक व्हिडिओ झालेला आहे. तरी तुम्हाला मी त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद भेटला, म्हणजे आपल्या आपल्या ह्यानी तर चांगला प्रतिसाद आहे त्याला, म्हणून हा व्हिडिओ आज तुम्हाला मी परत एकदा दाखवणार आहे. कोकणातील एक स्वादिष्ट फळ. तेव्हाच्या वेळी ते कोवळे होते, म्हणजे जरा हिरवे होते, म्हणजे बारीक साईजमध्ये होते. आता त्या व्हिडिओला टाकून 15 दिवस झालेत आणि आता त्याची साईज मोठी झाली आहे. आणि म्हणजे जाम असे कसे मोठे. तर मंडळी, आता तुम्ही हे माझ्यासमोर बघू शकतास. आपल्यासमोर हेच आहेत ते जामचे फळं. बघा हे आता आता हे ना भरपूर मोठे झालेले आहेत. बघू शकता तुम्ही इथे पूर्ण घडच्या घड आहे. पूर्ण हा पानामुळे लपते बघा. हे बघा, हा पूर्ण जामचा घड आहे. आणि हे जाम आहेत ना, त्यांची जी साईज असतं, म्हणजे साईजला वाढले. जसं की हे बघा, हे केवढे मोठे जाम झालेत नाही. मागील व्हिडिओमध्ये एकदम छोटे छोटे होते, आता हे खूप मोठे झालेले आहेत. आणि आता ना जर हे खायला गेले ना, हे जे दिसतंय तुम्हाला, हे खाताना हे बघा तुम्ही, पूर्ण पांढरे दिसतात. त्याच्यामुळे हे खाताना गेले ना पूर्ण गोड लागणार हे फळ. आणि कोकणातील आपण एकमेव स्वादिष्ट फळ बोलू शकतो याला. बघा, सगळे पांढरे एकदम धम्मक झालेले आहेत. ह्या बघू शकता, पूर्ण पूर्ण पांढरे धम्मक झालेले आहेत. आता तोडून दाखवते. हे बघा, पूर्ण पांढरे धम्मक झालेले आहेत. केवढे गोड फळ असतात ना हे. खरंच मंडळी, खरंच खूप गोड असतात हे फळ. बघून बघा, पूर्ण फांदीला आपल्याला लटकत आहेत. खाली तुम्ही बघू शकता, खाली अख्खा बाजार झालेला आहे फळाचा. बाजार पूर्ण चादर पसरल्यासारखी झालेली आहे. पूर्ण जाम पडलेले आहेत. आता हे जे वरती मोठे मोठे, आता हे वरच्या फांदीला पण मोठे मोठे जाम आहेत. ते पण खूप भारी लागतात. हे बघा, हा एक झाला. हे जाम आहेत ना, हे पांढरे पांढरे झाले. ते कुचलं आहे बघा थोडा. आणि हे पांढरे पांढरे झालेत ना, खूप गोड लागतात खायला. आणि बघू शकता पूर्ण इथे हा चिकूचं झाड आहे. त्याच्या हे फांद्या पूर्ण इथपर्यंत गेले आहेत. म्हणून कळून येणार नाही नक्की कशाला हे जाम आहे ते. हे बघू शकता इथे तुम्ही, पूर्ण घडच्या घड आहेत. पूर्ण गटली म्हणजे याची ना पूर्ण 5-5, 6चा गटला असू शकतो. हे बघा, आता एका याला किती आहेत बघा, 8-8, 9-9 आहेत. 9-9 आहेत. हे बघा, हे तयार होतात. हा बघा, तयार झालेला आहे. एकदम खायला पण भारी आणि हे दिसायला पण फळ भारी वाटतं. आणि एक नंबर स्वादिष्ट फळ आहे. मागील आपला व्हिडिओ होता की हे फळ खाल्यावर पाणी प्यायची गरज नाही. तुम्हाला तिकडनं दाखवतो. हां, हे बघा, हे जे फळ आहे ते इथे पण आहेत. तुम्हाला या साईडला दाखवायला आलं. हे बघा, कसे पांढरे शुभ्र दिसतात. पूर्ण पांढरे पांढरे धम्मक झालेले आहेत. आणि तुम्ही वर बघू शकता, मंडे तुम्हाला दाखवते वरती. ते बघा, थय दिसताय तिथपर्यंत जाम गेलेले आहेत. दिसताय तिथपर्यंत. या साईडने पण सेम तसंच. हा वरचे आता कसे वरती आम्ही काढत नाही, त्यामुळे ना हळूहळू ते खाली पडत आहेत. पडल्यामुळे खाली तर तुम्ही बघू शकता कसे आहेत. ही सुरुवातीला त्याचं असं असतं, हे मोहरसारखं बोलतो आपण. जसे आंब्याला असतं तसे ह्याचा पण मोहर असं असतो. त्यानंतर त्याचे जाम तयार होतं. इथून असं हळूहळू हे मोठं होतं. तर हे दोन मी खायला काढलेले आहेत जाम. हे तुम्ही ते बघितलं असेल. हे बघा, सगळे तयार झालेले जाम आहे. सगळे सगळे खायला तयार झालेले जाम आहेत. ते वरती एक तुम्हाला दाखवतो. आहे बघा, ती चादर बघा कसली या. पूर्ण डिकळी आहे, डिकळी मंडई. इथनं दिसेल का नाही, थांबा. हे बघा मंडईत दिसणं नाही, त्यामुळे झूम करतो. हे बघा, पूर्ण गठ्ठा आहे इथे. पूर्ण ढीगच्या ढीग आहे वरती. जर ती फांदी तोडली ना, 4-5 किलो आरामात भेटेल जाम. एवढे जाम आहेत इथे. तर तुम्हाला जवळ ना बघायचं तर हे बघा, इथं अख्खी अशी माळ आहे जामची. पूर्ण लांबच्या लांबच आहे. जशी द्राक्षाची कशी असते तशी एकदम लांबच्या लांब जामचं आहे पुरं इथपर्यंत. हे बघा, हे सगळे मंडई जाम ना खायचे तयार झालेले आहेत. त्यामुळे ना हे हात लावल्या लावला पडत आहेत. हे बघा, खाल तगत पडलेत. हे बघा कसे एवढे भारी जाम झालेले आहेत. मंडई, हा बघा, हा जामचं फळ आहे. तुम्हाला खाऊन दाखवतो. कोकणामध्ये आमच्या इथे याला जाम बोलतात. कोकणामध्ये या फळाला जाम बोलतात. आणि इंग्लिश म्हणजे बाहेर कुठे देशांमध्ये या फळाला व्हाईट ॲपल बोलतात असे काहीतरी. मी गुगलवरती नाव बघितलेलं, व्हाईट ॲपल करून ह्याला बोलतात. तर याचं नाव ॲपलसारखे आहे, कारण की ॲपलसारखी पूर्ण चव आहे. खाल्यानंतर जो ॲपलनंतर जे ज्युसी टाईप येतं त्या फळाचं, सेम तसंच टेस्ट आहे. आणि खरंच स्वादिष्ट फळ आपण ह्याला बोलू शकतो.
आणि एक नंबर लागतं. तर मंडळी, तुम्ही हे फळ कधी खाल्लं आहे का? किंवा तुमच्या बागेमध्ये ह्याचं झाड असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.